सगळ्यांना. समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण शहर संघटक माननीय रानवडे साहेब हे कायम काही ना काही कार्यक्रम घेत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो आज चालू आहे ना, जागतिक महिला दिवस हा आज साजरा केलाय. पण हा साजरा रानवडे साहेब करतात, त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आजही आपण म्हणतो ना की आपण पुढे चाललेलो आहे. खूप घरांमध्ये अशा गोष्टी आहेत की महिलांना उंबऱ्याच्या आतच आहेत. महिला अजूनही काळ बदललेला नाहीये, थोडाफार प्रमाणात गेलेला आहे, पण बऱ्याच महिला आजही बाहेर पडू शकत नाहीत. पण आमच्याकडे म्हणजे मी मनसेतून आहे म्हणून मनसेतून मी म्हणेन, आमच्याकडे महिला पुरुष समानता जी आहे ती तुम्ही बघा. राहिला आत्ताचा जो परफॉर्मन्स झालाय, मी पहिल्यांदा ओळखलंच नाही की या महिला आहेत, आधी ओळखलंच नाही की या महिला आहेत. आणि त्यातही या गृहिणी आहेत. आणि आज ज्या प्रकारे फक्त डान्स नाही झाला तर एक ऍक्ट झाला, ड्रामा बसवण्यात आला आणि आपल्या समोर संपूर्णपणे ते दृश्य सादरीकरण झालं. ज्या प्रकारे आणि या ताईंना मी ओळखते, ज्या आशा सेविका असून संपूर्ण त्यांचं काम सांभाळून त्यांनी हे जे सराव केलेले आहे. मला वाटतं प्रत्येक महिला काही ना काही करत असणार आहेत आणि ते सगळं करून ही जी प्रॅक्टिस केलेली आहे आणि आज इथे सादरीकरण केलंय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या निमित्ताने एक संस्कृती आपला कल्चर पुढे आणलाय. महिला दिवस जो आहे, महिला दिवस महिलांच्या न्याय हक्कासाठी हा न्यूयॉर्क शहरामध्ये सुरू झाला होता. न्यूयॉर्कमध्ये तिकडच्या महिलांनी आंदोलन केलं होतं महिलांच्या न्याय हक्कासाठी. जसं भरपगारी रजा असेल, महिलांना समानतेचा दर्जा असेल, समान काम समान वेतन असेल, या सगळ्या गोष्टींसाठी न्यूयॉर्कमध्ये जे आंदोलन झालं होतं. त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला होता. आपल्या संविधानात या गोष्टीचा जेव्हा आला उल्लेख, त्याच्यानंतर भारतीय स्त्री जी आहे ही राज्यघटना बनण्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो. आणि आपण जिजाऊंच्या लेखी, आपण सावित्रीच्या लेखी यांना आपण विसरू शकत नाही. कारण त्यावेळेला जर जिजाऊंनी, सावित्रीबाईंनी आपल्यासाठी जे केलंय ते योगदान आपण विसरता कामा नये. आपल्या पिढीला सांगा, आपल्या घरातल्या मुलीला सांगा, आपण स्वतःही ते आचरणात आणा आणि आपण स्वतःही दुसऱ्यांचा कसा आधार बनू शकतो त्यांचं चरित्र वाचलं की समजेल. आणि असे कार्यक्रम लागले पाहिजे, त्याच्याने महिलांनाही थोडासा वेळ मिळतो स्वतःचं सादरीकरण करायला. आणि राणावडे साहेब, हॅट्स ऑफ. आणि तुमचा जो ज्येष्ठ नागरिक कट्टा जो विरंगुळा आहे त्यांनाही खरोखर धन्यवाद देईन. कारण त्यानिमित्ताने महिलांच्या आतलं जे कला आहे ना ती बाहेर निघते. जसं वय वाढत जातं तसं आपण कुटुंबामध्ये जास्त गुंतलं जातो. आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ना, बऱ्याच नागरिक, मी ॲक्च्युली जास्त वेळ घेणार नाही, मला बोलायला खूप लागतं पण जास्त वेळ नाही येणार. जसं वय वाढतं तसं तसं स्मरणशक्ती आपली थोडी वीक होत जाते. ज्येष्ठ नागरिकांचं मी बोलेन. आणि त्याच्यातून हा जो कट्टा चालवतात किंवा ही जी संस्था चालवतात ज्येष्ठ नागरिकांसाठी, हे असे जे प्लॅटफॉर्म आहेत ना हे असले पाहिजे, त्यांचे ते चालना मिळते. ते काहीतरी करतात, काहीतरी आठवतात आणि त्यामागे ते वेळ देतात. त्याच्यामुळे विरंगुळा केंद्राला ज्येष्ठ नागरिक त्यांनाही खूप खूप धन्यवाद देईन मी. आणि महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्टा किंवा संस्था चालवणारे जे अध्यक्ष आहेत जंगम साहेब, शंकर जंगम साहेब. शंकर जंगम साहेब का जंगम म्हटलं की बरीच नावं समोर येतात. श्री शंकर जंगम साहेब, त्यांचं खूप खूप आभार की आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय करताय. आणि अशा प्लॅटफॉर्मसाठी जर आमची कुठे गरज लागली ज्येष्ठ नागरिकांसाठी तर नक्की सांगा तुम्ही. आणि रानवडे साहेब, आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि महिलांचे खास करून खूप धन्यवाद. एवढ्या सगळ्या महिला इथे जमल्यात, हे यश आहे रानवडे साहेबांचं. कारण इलेक्शन येतात जातात, मी काय बोलते
सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. इलेक्शन येतात जातात, यश अपयश बाजूला असतं, पण काम करणारा माणूस हा कायम करत असतो. त्या माणसाला इलेक्शनची गरज नाहीये. आमच्यासारख्या लोकांना इलेक्शन येण्याची वाट बघायची गरज नाहीये. आम्ही कायम जनतेसाठी इथे उभे आहोत. आणि रानवडे साहेब त्यातलं एक उदाहरण आहे. तेव्हा रानवडे साहेबांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.